मी सोलापूरच्या सराफ बाजारामध्ये उभा आहे आणि सराफ बाजारामध्येच असलेल्या एका दुकानातून हे आपलं वार्तांकन करतोय आणि ह्यासाठीचं एक सांगायचं वैशिष्ट्य की याच सराफ बाजारामध्ये 2014च्या वेळेस जो भाव होता तो 30 ते 40च्या दरम्यानचा होता आणि त्याच दरम्यान निवडणुकीच्या प्रक्रिया ह्या पार पाडल्या जायच्या त्यावेळेस इथला माहोल होता की अबकी बार मोदी सरकार. प्रचारकाला देखील इथं यायची गरज नव्हती की इतकं तोंड भरून कौतुक करून त्यांचं स्वागत मोदींचं स्वागत ज्यांनी केलं त्याच सराफ बाजारामध्ये आहोत. आणि त्याच सराफ बाजारामध्ये अनेक गोष्टी झाल्या की नोटबंदी आहे, GST आहे आणि आता आहे 1 वर्ष सोनं न खरेदी करण्याचं आव्हान. म्हणजे या सराफ बाजाराचं वैशिष्ट्य आहे की सराफ बाजाराने जर का ठरवला तर माहोल देखील चेंज होतो. पण आजचा माहोल हा मोदींनी चेंज केलाय म्हणतात सराफ बाजाराचा. खरी गोष्ट आहे. सोलापुरातली ही जी बाजारपेठ आहे ती पेशवेकालीन बाजारपेठ आहे. माधवराव पेशव्यांनी ही मंगळवारपेठ वसवली, इथं व्यापारी आणले आणि सोलापूर शहराला एक चांगली व्यापारपेठ मिळवून दिली. आणि या आजूबाजूच्या पंचक्रोशीतून इथं लोक येऊन व्यापार करतात आणि आमचा देखील व्यापार होतो. अशा परिस्थितीत पंतप्रधानांना मधून तुगलं कसा काय घुसतो त्यांच्या अंगात ते आम्हाला कळत नाही. अचानक त्यांनी लॉकडाऊन केलं, अचानक नोटबंदी केली, आता अचानक सोनं घेऊ नका म्हणले, खाद्यतेल कमी वापरा म्हणायला लागलेत. आणि त्याच रात्री ते 100 गाड्यांचा ताफा घेऊन रोड शो करतात. हा अतिशय दैव दुर्विलास म्हणायला पाहिजे खरं तर. परंतु यामुळं आमच्या व्यापाऱ्यांवर काय संकट आलंय याची त्यांना बिलकुल जाणीव नसावी. तसं तर या व्यापाऱ्यावर आलेल्या संकटावरच मात करण्यासाठी किंवा उपाययोजना शोधण्यासाठी हे युरोप दौऱ्यावर मोदी गेलेत असं म्हणणं आहे. नाही, मोदींचं 10 वर्षापूर्वीचं भाषण आज व्हायरल झालेलं आहे. स्वतः मोदी साहेब म्हणत आहेत की सोनं घेतल्याने कसलीही आर्थिक अडचण देशापुढे येऊ शकत नाही असं म्हणणारे मोदी आज वेगळ्याच रूपात दिसतात. तसं रोज कपडे बदलतात त्या अमरीश पुरीसारखं किंवा ते राजाबाबूसारखं आम्हाला वाटायला लागलंय की हे वेगवेगळ्या रूपात दिसतो बहुरूपी आम्हाला. परंतु हे सगळं ठीक आहे, विनोदाचा भाग. परंतु आमच्या धंद्यावर जी संक्रांत आलेली आहे नुसती आमच्यावर नाही, आमच्या कारागिरांवर, खालच्या मजुरांवर, गाठवणारे तिथं या सर्व लोकांवर जी संकट आलेलं आहे त्याच्यावर उपाय काय? तुम्ही आमचं समजा एखादं दार बंद केलं तर दुसरं दार उघडलं पाहिजे की बाबा तुम्ही देशांतर्गत विक्री कमी करा परंतु परदेशी निर्यात करा, त्यासाठी मी सवलती देतो, मी कारखाने टाकून देतो, कारखान्यासाठी वित्त पुरवठा करतो, असलं काय नाही. परंतु हे अनपढ राजा असल्यामुळं हे सगळे असे निर्णय रात्रीतून घेतले जातात. नोटबंदीतून काय साध्य झालं तर फक्त नोटांचा रंग बदलला आणि नोटांचा आकार बदलला. आता ह्याने आमच्या संसाराचे आकार बदलायला निघायला लागले. आज आम्ही जे काय सुखासमाधानानं व्यापार करतो, सरकारला टॅक्स भरतो, जाता येता टॅक्स आहे, असा कुठलाच धंदा नाही आहे की ज्याच्यामध्ये जाताना आणि येताना दोन्ही वेळेला 3% GST आहे. त्या सगळ्यातनं आता ड्युटी 15%वर आणले जवळजवळ. त्यामुळं अजून व्यापार कमी होईल. आम्हाला धंदा नाही, मग कारागिराला धंदा नाही म्हणून त्याच्या हाताखालच्या कारागिरांचं उपासमार होईल. आणि नंतर ते कारागीर जर चोऱ्यावाऱ्या करायला लागले तर मात्र अतिशय अंधाधुंदीची परिस्थिती निर्माण होईल. आणि ह्या सगळ्यातनं आमचा बाजार जो काही डॅमेज होईल किंवा नुकसान होईल ते सावरायला आम्हाला बरीच वर्ष जातील. कारण मोदी साहेबांनी ज्याप्रमाणे देत चालवलं आहे ते नंतर सावरायला, कारण ज्या एवढ्या वाटायला लागलेत, एकट्या महाराष्ट्रात 28,000 कोटी दरवर्षी वाटले जातात, फुकट अन्नधान्य वाटलं जात आहे, लोकांची कष्टाची सवय कमी केली जाते. गोरगरिबांना जरूर दिलं पाहिजे. चांगले सरकारी दवाखाने करा, कॅनॉल करा, रस्ते चांगले करा, विजेची व्यवस्था करा, शेतकऱ्यांना सुखी ठेवा, शेतकऱ्यांची माल विक्रीसाठी प्रयत्न करा. हे सर्व करण्यापेक्षा फक्त हिंदू मुसलमान मंगळसूत्र यामध्ये गुंतून ठेवलेलं आहे. ज्या मंगळसूत्राचा वापर आपल्या धर्मात होतो, मंगळसूत्राशिवाय लग्न लागलं जात नाही हिंदू लोकांचं, अशा मंगळसूत्रावर देखील तुम्ही टाच आणलेली आहे किंवा गदा आणलेली आहे. याचा तुम्ही पूर्ण विचार करा. आणि जवळपास 1 ते 1.5 कोटी लोक आणि त्याच्यावर अवलंबून असलेले त्यांचे घरची लोक अशी एकाला 4 म्हणजे तर 4 ते 5 कोटी लोकांचं भवितव्य धोक्यात आहे. पण अशीच परिस्थिती जर का कायम राहिली तर काय होईल परिस्थिती? झोला उठा के भाग के जाएंगे बाद में. ही परिस्थिती म्हणजे होईल. किती कुटुंब आहेत अंदाजे? अहो 4 कोटी मतदार जर फिरले ना, भाजप घरी गेल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसनं असंच उद्योग केल्यामुळे सोलापूरच्या बाबतीमध्ये सराफ कट्ट्याचा 5,000 कुटुंब आहेत.
5,000 कुटुंबात प्रत्येक 5 म्हणलं तरी 25,000 मतदान आहे. आणि ह्याचे आता काही भक्त लोक आहेत देशभक्ती वगैरे सांगायला लागलेत. मग आम्ही देशभक्त नाहीत का? आम्ही पण देशभक्तच आहे ना, परंतु आमच्या व्यवसायावर कुऱ्हाड यायला लागले म्हणून आम्ही बोंबलायला लागलोय. तुम्ही करोडो रुपये कमवून बसलात म्हणून तुम्हाला वाटतंय की आज धंद्यावर संकट आलं, काय फरक पडतं 1 वर्ष, मग 1 वर्ष धंदे बंद करून बसा. ज्यांना वाटतंय ना की आपला मोदी बरोबर आहे त्यांनी आपलं स्वतःचं दुकान बंद करून बसावं 1 वर्ष घरामध्ये. नक्कीच आणखी एक परंपरा आहे हिंदू धर्मामध्ये किंवा दोंडा महिना आहे. या महिन्यामध्ये जवळपास चांदी दिलं जाणार आहे जावायला. म्हणजे एक बाजूला परंपरा आहे आणि एक बाजूला पंतप्रधान सांगतायत की आव्हान करतायत की हे काही करू नका. त्याच्यामुळे परिणाम होतोय. हो, निश्चितपणे फरक पडणार. किंवा जे बजेट आपलं 2 रुपये होणार, भाव वाढल्यामुळे ड्युटी वाढल्यामुळे ते 4 रुपयावर जाणार. आणि ज्याच्याकडे जर बजेट पहिलंच अत्यल्प आहे त्याच्यामध्ये जर ह्याच्यात नाईलाजाने द्यावं लागत असेल तर त्यांचं जे पुढचं प्लॅनिंग आहे घरच्या संसारात, आता जावायला देणार 2ची वस्तू 4ला होणार, तर त्यांच्याकडे समजा 15 रुपये असेल तर बाकीचे त्यांना ते 5 रुपयामध्ये भागावं लागेल. 2 टायमाच्या ऐवजी 1 टाइम जेवण काय तर करावं. शेवटी तिथं का पैसा तर वाढणार नाहीये. आणि कारागीरचं उत्पन्न पहिलं जसं होतं त्याच्यापेक्षा 1/4 आता झालेलं आहे. कारागीर निघून चाललेले आहेत, भाव वाढल्यामुळे कामं कमी झालेले आहेत, त्याच्यामुळे निश्चितपणे उत्पन्न कमी झालेलं आहे. मी एखादा परगावचा कारागीर काम नाही म्हणून काय करतो, एखादं सराफाचं सोनं घेऊन आता तर मला कामं नाही मिळणार ते सोनं घेऊन सरळ पळून जातो. काय व्हायचं ते पुढचं होईल. कामं नसल्यामुळे म्हणजे व्यापाऱ्यांचं सोनं भांडवल हे खूप मोठं गुंतलंय असं म्हणायचं. भांडवलच्या मानाने आम्हाला एक तर प्रॉफिट काही नाही आहे, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला कारागीर जगाव म्हणून आपण सध्या देतो. आणि मशिनरी आल्यामुळे काय झालं, जो हाताने घडवत होता तो कारागीर हळूहळू कमी होत चाललाय. फास्ट मध्ये जर कारागीर 4 रुपये होत होता तर इथं मशिनरी आल्यामुळे ते 2 रुपयांनी करायला मिळालं. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक ज्याच्याकडे 10 कारागीर आहेत ते फक्त 4 वर. एक वेळेला अशी होते ना, एक वेळेला असं काम काही नसतं की त्याचं खाणं पिणं सुद्धा त्या महिन्यात त्याचं निघत. असं म्हणतात की बाबा एखादा धंदा किंवा एखादा व्यवसाय जर का डबघाईला आला तर शासनाने त्याला मदत करावी, त्याला उर्जित अवस्था द्यावी. जसं की शेतकऱ्याच्या बाबतीत अतिवृष्टी झालं तर शेतकऱ्याला मदत केली जाते. आता आपल्या व्यवसायावर अतिसंकट आहे, शासनाकडूनची काय अपेक्षा आहे, तुम्हाला मदत व्हावी? हे बघा, शासनाने आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही अचानकपणे ज्या धंद्यातून आपला व्हॉल्यूम मोठा आहे, जीएसटी म्हणा, इन्कम टॅक्स म्हणा, सगळ्यात मोठं जे ज्वेलरी इंडस्ट्रीमधून सरकारला मिळतं त्यात जर तुम्ही त्या करायला गेला आणि अपेक्षा ठेवताय की जीएसटी कमी आलं तर मग त्या दुकानदारांनी करायचं कसं काय? शेवटी तुम्ही काय म्हणणार आहे, तुम्ही यावर जीएसटी कमी कसं का भरलात, पण त्याचं कारणीभूत कोण असणार आहे? आमची विक्री झाल्यावरच आम्ही जीएसटी भरणार ना. असं समजा आमच्या गिऱ्हाईकच नाही आले, आम्ही जीएसटी भरणार कुठं? आता तुम्ही एका रात्री जेव्हा पूर्ण 10% वाढून बसलात, समजा उद्या जीएसटी 3%वरून 5% केल्यावर अजून गिऱ्हाईक कमी व्हावं, असंच होऊ शकतं ना. एका रात्री तुम्ही काही करू शकताय. आमचं म्हणणं एकच आहे, तुम्ही परकीय चलनाला वाव देऊ नको म्हणतात ते ठीक आहे, पण कुठल्या ना कुठल्या मार्गावरून आमची जर गिऱ्हाईक कमी व्हावं असे जर तुमची इच्छा असेल तर आमचा धंदा हाय ते कमी झाल्याशिवाय राहणार नाही. 1 वर्षानंतर ह्या सोन्याच्या भावाचा सध्याच्या भावानंतर 1 वर्षानंतरचा भाव काय असेल? बघा, भावाचं तर धंद्याचं काय कोणालाही अंदाज नाही आहे. ज्यांनी काय करतात, आता काल मोदी सरकारने डिक्लेअर केलं की भाव 1 वर्ष तुम्ही सोनं घेऊ नका. लोकांच्या मनात अशी शंका झाली की सोन्याचा भाव खाली येईल का, सोन्याचा भाव खाली येईल का, म्हणून लोकांनी ते एकदम मनात झाल्यामुळे सोनं माणूस काय करतो, आता वाढत चालत्या ट्रेंडमध्ये जातात. पण जेव्हा जर भाव वाढत राहिला लोकांची खरेदीची वाढते की अजून 2 लाख होईल, 2.5 लाख होईल. जर अजून सुद्धा जरी सरकारने आजचे काल रात्रीच्या 10,000 वाढलं, उद्या जरी अजून 10,000 वाढवलं, भले 1 ग्रॅमच्या ऐवजी अर्धा ग्रॅम घेतील, पण घेतील. कारण का माझी 1 कोटीची जागा आहे, अचानक मला 10 लाख रुपयाची गरज आहे, तर सोन्यासारखा परतावा कधीच कुणाला मिळत नाही. मग ते जागे असताना नोटीस द्यावं लागते, विकायला गिऱ्हाईक बघावं लागतं, आणि स्वतः आपण जेव्हा विकायला जातो तेव्हा ते जागेचा रेट कमी मागतात. पण सोन्या बाबतीत तसं घडत नाही. सोन्याचा पैसा आज कुठल्याही ज्वेलर्सकडे जावा, पावती केली की 5 मिनिटात तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. एवढा फास्ट असल्यामुळे आपल्या इंडियामध्ये सोन्याला डिमांड आहे. त्याच्यामुळे जर त्याच्यावर सोन्याला जर मोदी सरकारने घाता घातला तर आम्ही करायचं कसं? कारण का कॉर्पोरेट लेवलला काही त्याचा फरक नाही पडत, कारण का त्यांच्याकडे व्हॉल्यूम मोठा असतं, फ्रँचायझी असतात. आमचं एकच दुकान असणार आहे, त्या एक दुकानावर आमचं घर चालणार, आमचे पोरं चालणार, त्याच्यानंतर कारागीर चालणार, कारागीर नंतर त्याची फॅमिली चालणार, बाहेर गाठवणारे असते, आठणीवाले असतात. एकामुळे आमचे 10-8 जणांची लिंक निश्चितपणे त्याच्यात थांबणार.
पंतप्रधानाच्या घोषणेनंतर शेअर मार्केट डाफळलं आणि तदनंतर हा सोन्याचा भाव देखील म्हणजे वाढला आणि ह्याच्यामध्ये कलकत्त्यावरून आलेले आहेत आणि विशेष म्हणजे ते खूप जाणकार आहेत या बाबतीमध्ये. ही परिस्थिती इतकी ओढावण्यामागचं कारण काय असू शकतं? क्या नहीं, सोने का भाव बढ़ने से लोगों का बस पैसे नहीं है और काम धंधा है नहीं। काम धंधा उसके वजह से लोगों खरीदी नहीं है, खरीदी नहीं की वजह से हमारे पास काम नहीं आ रहा है, सारा को पास ऑर्डर नहीं आ रहा है, उस वजह से हमारे को ऑर्डर नहीं आ रहा है, हमारे को ऑर्डर नहीं आ रहा है तो हम नीचे का जो कारीगर है उसको काम नहीं दे पा रहा हूँ, तो सब जा रहा है हल्लो हल्लो हल्लो। हे सगळं करण्यामध्ये मोदी सरकार कुठं कमी पडतं असं वाटतं? 100% काय असू शकतं? दुनिया में पूरा के पूरा उन्होंने सिर्फ टैक्स लगा के रख दिया। टैक्स के सिवाय दूसरा कुछ नहीं है। लोगों के पास मजदूरी नहीं है, काम धंधा नहीं है, रोजगार नहीं है, नौकरी नहीं है। उसके कारण अगर फैक्ट्री चलते थे, अगर सोलापुर में अच्छे लोगों के पास रोजगार होता था तो लोगों के पास रोजगार आने के बाद उसके बाद पैसे आते, पैसे आने के बाद उन्होंने सोना खरीदते, सोना खरीदने के बाद दुकान में अगर सोना खरीदेंगे तो कारीगर से काम आएगा ना। अगर किसी ने खरीदी नहीं कर रहे तो कारीगर से काम कहाँ से आएगा? मोदी सरकारच्या एकूण ह्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोदी सरकार धोरण आखण्यामध्ये किंवा राष्ट्रीय धोरणामध्ये अर्थकारण करण्यामध्ये कुठेतरी कमी पडत आहे असं वाटतं? कमी पडतंय असं म्हणता येत नाही, कारण त्यांनी जे आधी बोलले निवडणुकीच्या त्याच्या विपरीतच सगळं करायला लागले. त्यांनी म्हणले होते खरोखर की खाऊंगा ना खाणे दूंगा, सगळं महाग केलंय, काही स्वस्त ठेवलेलं नाही आणि आता हे सोन्याकडे वळाले. त्यामुळे मोदी आधी जे म्हणले त्याच्या सगळं विपरीत झालेलं आहे. मोदी म्हणत होते मग महागाईचा पंतप्रधान बोलत नाही, गॅस सिलेंडरचे भाव वाढलेत बोलत नाहीत, अमुक वाढलाय, रुपया पडायला लागला त्याच्यावर बोलत नाहीत, रुपया पडला तर देशाची प्रतिष्ठा पडत असते, धुळीत मिळत असते. आता काय चाललंय? आता अशी परिस्थिती आहे की खायचे वांदे झालेत लोकांचे. त्यामुळं लोकांना तुम्हाला फुकट धान्य वाटावं लागतंय. 130 कोटीच्या देशाच्या लोकसंख्येत 80 कोटी लोकांना आपण मोफत धान्य देतो आणि आपण महासत्ता होणार आहे. ही असली स्वप्न मोदी साहेबांनीच बघावी. फक्त ईडी आणि CBI आणि निवडणूक आयोग यांचा वापर केल्यामुळं अक्षरशः देशभरात आहे, मोजकी राज्य सोडली तर, तरी पण ज्या हिंदू धर्माचा पुरस्कार करणारे राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत, मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, संरक्षण मंत्री आहेत, तरी पण यांच्या कारकिर्दीत जर हिंदू सुरक्षित नसेल तर यांनी खरंच सत्ता सोडायला पाहिजे. कारण काँग्रेसच्या काळात मुसलमान म्हणणार की मुस्लिम खतरे में, आणि आता हे हिंदुत्व राज्यामध्ये जर हिंदू खतरे में कुणीकडनं काढले आम्हाला बी कळेना. आम्ही प्रचार केला मोदी साहेबाचा, पण आम्हाला नंतर कळालं की हे सगळं गंगा उलटी आहे म्हणून. एवढं बिकट परिस्थिती आहे. म्हणूनच मी मला म्हणालो की ह्या इथला माहोलच असा होता अब की बार मोदी सरकार. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा जर काही 1 वर्षाचा त्यांनी खरेदी न करण्याचं आव्हान करत असतील तर हा सोने व्यवसाय किंवा सोन्याच्या रिलेटेड असं कोणतं ते एक कॉर्पोरेट नवीन समोर येण्याची भीती व्यक्त केली जाते. अदानी अंबानीसारखा कोणीतरी एक मोठा व्यापारी ह्याच्यामध्ये उतरून हा सगळा व्यवसाय गिळंकृत करण्याची शक्यता दाट आहे असं म्हटलं जातं. असं होतं. ऑलरेडी ह्या सेक्टरमध्ये कॉर्पोरेट वर्ल्ड घुसलेलंच आहे. त्यामुळे इथल्या मार्केटला फरक पडलेलाच आहे. इथं काय होत आहे, इथलं जे कस्टमर होतं ते त्यांच्याकडे चाललंय. आता हे जे नियम कायदे आणलेत, हे नियम कायदे त्या लोकांना मोठं करण्यासाठीच आणलेले आहेत. हे सगळे कायदे नियम हे म्हणजे इथली मार्केट खराब व्हायचे आणि ते जे कॉर्पोरेट आलेत त्यांना मोठं करण्यासाठीच हे नियम कायदे आहेत ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे खूप लहान व्यापारी लहान बापे संपले. त्याच्यामध्ये आता जर कस्टमर मार्केट पहिलं ऑलरेडी गोल्डचे रेट एवढे जास्त आहेत, त्यात तुम्ही सेस वाढवला, इम्पोर्ट ड्युटी वाढवली, ती बी अचानक तुम्ही वाढवली इलेक्शन संपल्यानंतर. इलेक्शनच्या आधी तुम्ही वाढवले नाहीत हे सगळे टॅक्सेस बिक्सेस जे वाढवले नाही. इलेक्शन झालं, तुमचं बंगाल जिंकून झालं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही गॅस वाढवला, नंतर काल रात्री तुम्ही काय केलं, इम्पोर्ट ड्युटी वाढवली. जर तुम्हाला एवढी इम्पोर्ट ड्युटी वाढवायचीच होती तर 2 महिन्याखाली जेव्हा इराणचं युद्ध सुरू होतं त्याच टायमाला तुम्ही वाढायला पाहिजे होते. त्यावेळेस तुम्ही का बरं बसला? तुम्हाला समोर इलेक्शन आहे. आता जर हे केलं तर सोनार लोकांचे मतं मिळणार नाहीत आणि बंगालमध्ये सगळ्यात जास्त सोनार बंगालमधून येतात आता. मग तिथं फरक पडणार तुम्हाला बंगाल इलेक्शन जिंकायचं आहे. जर सोन्यावरती तुम्ही काय टाच आणली, तिथले कारागीर लोक काय करणार, तुम्हाला मत देणार नाहीत. हे तुमच्या डोक्यात आहे. त्यामुळे तुम्ही एवढ्या दिवस तुम्ही सोन्यावरती काय आणलंच नाही.
आता तुमचं बंगाली जिंकून झालं, आता तुम्ही इथं आल्यानंतर जिंकून झाल्यानंतर तुम्ही ते डिझेलचं बोलायला लावा, पेट्रोलचं बोलायला लावा, लोकांना सोनं घेऊ नको म्हणून सांगायला लावा. मग तुमचं काम संपलं ना आता सगळं. मग आता कारागीर लोक मरू दे, छोटे व्यापारी मरू दे, काय फरक पडत नाही. कॉर्पोरेट वर्ल्ड तुम्हाला त्याचे टॅक्स देतच असते. तुम्ही त्यांना मोठं करण्यासाठी लागलेलं आहे. छोटे व्यापारी तुम्ही मारणारच आहे असं बी तसं बी करून घेऊन. आता तुम्ही सांगितलं का त्या कॉर्पोरेट वर्ल्डला म्हणलं का तुम्ही की बाबा असं क्रायसिस आलेत तर तुम्ही एक वर्षभर तुमचे मोठे ज्वेलर्स जेवढे ब्रँड आहेत बंद ठेवा म्हणून घेऊन. त्यांनी कोण सपोर्ट दिलाय का तुम्हाला आतापर्यंत? एक जण बोललंय का की बाबा आम्ही बी बंद करतो दुकान? मोदी सरकारनं सांगितलं. ऍक्च्युली मोदी सरकार नाहीये, भारताचं सरकार आहे. मग असे तुम्ही म्हणलं की मोदी सरकार, कोण एक माणूस आपला भारताचा मालक नाहीये. आम्ही आमच्या सगळ्याचं सरकार आहे, सगळ्याचं सरकार आहे. एक व्यक्तीचं सरकार नसतं इथं. हे मेन हे अडचण आहे. सगळ्याच्या डोक्यात काय झालं, मोदीचा देश झालेला आहे. हा मोदीचा देश नाही, आमच्या सगळ्याचा देश आहे हा. क्या बात आहे. म्हणजे ह्याच्यावर शेवट करणं योग्य आहे. म्हणून भारतीय संविधानाच्या पहिल्या ओळीमध्ये आहे, आम्ही भारतीय जनता भारताच्या सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्याची घटना आम्ही मान्य व स्वीकृत करतो. भैया काहीतरी म्हणतायत. त्या कॉर्पोरेट ज्वेलरच्या तुलनेत आम्ही टिकूच शकत नाही. माझ्या दुकानात जर 100 ग्रॅम माल असतं तर त्याच्या दुकानात 100 किलो माल असतंय. म्हणजे जसं आपण एखाद्या मोठ्या साडीच्या शोरूम मध्ये जातो त्यांनी तुम्हाला 200 साड्या दाखवू शकताय, परंतु खेड्यापाड्यातला लहान विक्रेता जो तळागाळाशी जोडलेला असतो त्याच्याकडे एवढा माल नसतंय. जे म्हणजे असं म्हणायचं का की मेटा केपीला आणायचं आणि छोट्या छोट्या व्यापाऱ्याला व्यापार बंद करून त्याला तिकडे माल वळवायचा, असं म्हणजे काय? असंच चाललेलं आहे की लहान लहान व्यापारी संघटित नाहीत, त्यांच्याकडे तेवढं भांडवल नाही, त्यांना अडचणीत आणायचं आणि त्यांचे घरं भरायचे. भक्तांना लक्षात येत नाही का की भांडवलदाराचं संरक्षण करणारं हे सरकार आहे, सर्वसामान्याचं नाही. मध्ये राजसाहेबांनी दाखवलं होतं की अदानीचा कारभार कसा वाढला देशात 2014 नंतर. अख्ख्या देशात त्याचे कारखाने झाले, सिमेंट असू दे, स्टील असू दे, काय असू दे, सगळ्यामध्ये येते नाही. आता एक सोनं आहे, आता सोन्यामध्ये पण त्याने आले. टाटा तर ऑलरेडी आहेच, मलाबार सारखेत. मला सांगा, आम्हाला कर्ज मिळवायला 50-50 सह्या करावं लागतंय, आमच्या जागा जमिनीत घाणवट ठेवावं लागते. परंतु कॉर्पोरेट जगताला 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज मोदी साहेबांनी माफ केलंय. अंबानीने 3000 कोटीचं लोन घेतल्यावर त्याची सेटलमेंट कितीला झाली? 600 कोटीवर झाली. म्हणजे 2400 कोटी रुपये त्याने हडपला आणि 600 परत दिला 3000 कोटी घेऊन. अहो, आमचे एक थकलं तर तुम्ही चेकवर बाउन्सचा दंड मारता. लगी वसुलीला अधिकारी आहेत, परवा पुण्यात बघितलं, तुडवा लागले होते वसुलीवाले. आणि आम्ही आमच्या प्रतिष्ठेला जपतो, त्यामुळे आम्ही आमचा हप्ता वेळेवर जमा करतो. परंतु ह्याने ज्यांना 5-5, 10,000 कोटी कर्ज दिले त्या सगळ्यांनी थकवलं. आणि जे सगळे माल्ल्या मिल्ल्या पळून गेलेला माळ घालून त्या सगळ्याचं 1 रुपया बी आपलं मोदी साहेब वाकडं करू शकले नाही. म्हणजे जवळपास एक 80% लोक म्हणाल्याप्रमाणे 80% लोकांना मोफत अन्नधान्य आणि मोफत वस्तू देऊन मानसिक गुलाम करून घ्यायचं आणि उरलेल्या 20-40% लोकांना जे भांडवलदार आहेत आणि त्या भांडवलदाराचं पोषणाने त्यांना सहकार्य करण्याचं काम हे मोदी सरकार करतंय काय, अशी शंका व्यक्त केली जाते. वर्षानंतर मोठा भांडवलदार या छोट्या सराफ बाजारातील व्यापाऱ्यांना कुठं संपवेल की काय, अशी भीती व्यक्त केली जाते. ब्रेन न्यूज करता यासिन सैदचा मी निखिल पाटील.